आहोत रत्नागिरीमध्ये। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे की विनायक राऊत हे चित्र सुद्धा अवघ्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात रत्नागिरीमध्ये। मनोज, नक्कीच विशाली, या ठिकाणी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळते आहे आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतंय। पूर्ण जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। 8 वाजता या ठिकाणी बरोबर मतमोजणीला सुरुवात होईल आणि जे मतमोजणीचे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। 9 उमेदवार रिंगणात आहेत, तर एकूण जर बघितलं तर 1842 मतदान केंद्रावरती 62.52% या ठिकाणी मतदान झालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने तुम्ही बघू शकता की ही स्ट्रॉंग रूम आहे। या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी ही बरोबर 7:30 वाजता या ठिकाणी उघडली जाईल। जिल्हा निवडणूक अधिकारी आणि बाकीचे इतर यंत्रणाचे अधिकारी हे या ठिकाणी येतील। तीन सुरक्षा कवच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असाच सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय। हाय व्होल्टेज लढत असणार आहे आणि जवळपास 350हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने सध्या जी मतमोजणीची अंतिम तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। बरोबर 8 वाजता या ठिकाणी बॅलेट पेपरचं जे पोस्टल मतदान आहे 9000 त्यांचं या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि जवळपास 14-15 टेबलवरती या ठिकाणी मतमोजणी असणार आहे। रत्नागिरी राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या 25 फेऱ्या, चिपळूण कणकवलीच्या 24 फेऱ्या, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या 22 आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या 20 फेऱ्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर 11 वाजेपर्यंत स्पष्ट जो कौल आहे तो या ठिकाणी पाहायला मिळेल। तिन्ही म्हणजे नारायण राणे आणि त्यांचे दोन चिरंजीव आणि